तर आज आपण कांद्याची पात करायची. कांद्याची पात आणि भाकरी. भाकरींबरोबरच कांद्याची पात छान लागते. मी अशी बारीक चिरून घेतलेली ती. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. अशा प्रकारे चिरून घ्यायची. त्याच्यासाठी मी एक जुडी कांद्याची पात होती आणि थोडी मठाची डाळ टाकायची त्याच्यात. मठाच्या डाळीमुळे छान लागते भाजी. आता आधी धुवून घेते, डाळ पण धुवून घेते आणि कांद्याची पात पण धुवून घेते आणि ती शिजून घेते. थोडी 5 मिनिटं 10 मिनिटं शिजून घेते. नंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला परत दाखवेन. छान अशी धुवून टाकायची तुम्ही थोडी. मठाची डाळ पण थोडीच घ्यायची आणि आपल्याला हिरव्या मिरचीची करायची. गॅस पेटवून डाळ आणि कांद्याची पात मी छान अशी धुवून घेतलेली. आता ती शिजवायची. मला आधी भाजी शिजून घ्यायची कांद्याची पात. त्याच्यासाठी मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. थोडी पातळ करायची मला भाकरींबरोबर. कांद्याची पात होती ना आपण आधी तुम्हाला दाखवलं, अशा प्रकारे मी शिजून घेतली ती. आता त्याच्यात मी फक्त सोप्या पद्धतीची करणार. मी हिरव्या मिरचीची आणि शेंगदाण्याची. आपल्याला जास्त काहीच टाकायचं नाही, खूप छान लागते ती. तर त्याच्यासाठी मी लसूण घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. त्यासाठी लसूणच्या 8 ते 10 पाकळ्या घेतल्या. शेंगदाणे घेतले मी अगदी अशी. साठी मिरच्या घेतल्या मी 5 ते 6 मिरच्या. मिरच्यांचं आपल्या याच्यावर आहे, आपल्या तिखट कसं खायचं ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. त्याच्याने मी कट करून घेतले. आता मी हे पाणी टाकून दळून घेणार आहे. दळून घेतलं मी ते बारीक. हिरव्या मिरचींची खूप छान लागते भाजी. असं मिक्सर मधून काढून घेतलं. आता त्याच्यासाठी मी 2 कढई तेल टाकते. याच्यात फक्त जिरं टाकायचंय, मोहरी वगैरे काही टाकायची नाही आपल्याला. थोडं हिंग टाकते आणि इकडे हळद टाकून देते थोडी कांद्याच्या पात. याच्यात थोडी हळद टाकायची. तुम्हाला टाकू वाटली तर टाकायची, नाही टाकली तरी चालते. आता त्याच्यात मी हे दळलेलं मिक्स होतं ना आपल्या हिरवी मिरची आणि लसूण शेंगदाणे मिक्स दळून घेतलं. मग त्याच्यातच टाकते मी. छान असं 2 मिनिटं आपण हे करून घ्यायचं. परतून घ्यायचं. तर आपली इकडे कांद्याची भात शिजलेलीच आहे. आता त्याच्यात मी ही कांद्याची भात टाकते.
छान लागते. आता थोडं पाणी टाकणार आहे मी त्याच्यात अजून, कारण मला भाकरींबरोबर कांद्याची भात करायची. पोळींबरोबर केली ना त्याला काही नाही, थोडी कोरडी असली तरी चालेल. कांद्याची